नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, अळूची शेती हा एक अत्यंत कमी खर्चात आणि कमी वेळेत भरपूर उत्पादन देणारा उत्तम व्यवसाय आहे. अळूच्या पानांना आणि कंदांना वर्षभरात बाजारात खूप मोठी मागणी असते. विशेषतः अळूच्या वड्या आणि पातळ भाजी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आवडीने खाल्ली जाते. पण अळूचे भरपूर आणि दर्जेदार उत्पादन घ्यायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते योग्य प्रकारे शेत तयार करणे. जर तुमची जमिनीची पूर्व मशागत आणि शेत तयार करण्याची पद्धत योग्य असेल तर पिकाची वाढ जोरदार होते, कंद मोठे होतात आणि रोगांचा प्रादुर्भाव अजिबात होत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अळू लागवडीसाठी शेत कसं तयार करायचं, जमिनीची निवड कशी करायची, खतांचे नियोजन कसे करायचे आणि रान बांधणी कशी करायची याबद्दल अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मी काही खास टिप्ससुद्धा सांगणार आहे ज्या तुमच्या उत्पादनात मोठी वाढ करतील. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम येतं जमिनीची योग्य निवड कशी करावी. शेतकरी मित्रांनो, शेत तयार करत असताना सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे योग्य जमिनीची निवड करणे. अळू हे असे पीक आहे ज्याला जमिनीमध्ये चांगला ओलावा लागतो, पण जमिनीत पाणी साचून राहिलेले अजिबात चालत नाही. त्यामुळे अळू लागवडीसाठी मध्यम ते भारी, काळी, गाळाची आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेली जमीन सर्वात उत्तम मानली जाते. जमिनीचा सामू म्हणजेच pH हा 5.5 ते 6.6च्या दरम्यान असावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी जमीन निवडाल त्यात पाण्याचा निचरा होण्याची उत्तम व्यवस्था असावी. जर जमिनीत खूप वेळ पाणी साचून राहिले तर अळूचे कंद कुजतात आणि संपूर्ण पीक वाया जाऊ शकते. त्यामुळे अत्यंत हलकी, खडकाळ किंवा चोपण जमीन अळू लागवडीसाठी निवडू नका. जमिनीची नांगरणी आणि ऊन खाऊ घालणे. जमीन निवडल्यानंतर दुसरा टप्पा येतो तो म्हणजे पूर्व मशागतीचा. अळू लागवडीच्या किमान महिना ते 1.5 महिना आधी आपल्याला शेताची पूर्व मशागत सुरू करायची आहे. सर्वात आधी शेतातील जुन्या पिकांचे अवशेष, दगडधोंडे आणि तण पूर्णपणे काढून शेत स्वच्छ करून घ्या. यानंतर उन्हाळ्यात किंवा लागवडीपूर्वी लोखंडी नांगराच्या सहाय्याने शेताची 18 ते 20 सेंटीमीटर म्हणजेच चांगली खोल नांगरणी करून घ्या. खोल नांगरणी केल्यामुळे जमिनीच्या खालची माती वर येते आणि माती मोकळी होते. नांगरणी केल्यानंतर हे शेत किमान 15 ते 20 दिवस कडक उन्हामध्ये असेच तापू द्यावे. याला आपण जमीन ऊन खाणे असं म्हणतो. उन्हामुळे मातीत असलेले हानिकारक कीटक, बुरशी, कीटकांची अंडी आणि तणांचे बी पूर्णपणे नष्ट होतात. यामुळे भविष्यात पिकावर येणाऱ्या रोगांचा धोका 50% कमी होतो. ढेकळे फोडणे आणि माती भुसभुशीत करणे हा एक महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी मानला जातो. शेत चांगले तापल्यानंतर लागवडीच्या 10 ते 15 दिवस आधी आपल्याला जमिनीतील ढेकळे फोडून माती बारीक करायची आहे. यासाठी तुम्ही रोटाव्हेटरचा वापर करू शकता किंवा कुळवाच्या म्हणजेच रोटरच्या 2 ते 3 उभ्या आडव्या पाळ्या देऊ शकता. अळू हे जमिनीखाली वाढणारे कंद पीक असल्यामुळे माती जितकी मऊ, भुसभुशीत आणि मऊसर असेल तितकी कंदाची वाढ जलद आणि मोठी होते. जर माती कडक राहिली तर कंद आकाराने लहान राहतात आणि पानांची वाढही खुंटते. त्यामुळे माती एकदम बारीक आणि भुसभुशीत करून घेणे अत्यंत गरजेचे असते. शेणखत आणि सेंद्रिय खतांचा वापर करणे देखील या ठिकाणी महत्त्वाचा असतो. माती भुसभुशीत झाल्यावर यात सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे. अळूच्या पिकाला सेंद्रिय खतांची खूप मोठी गरज असते. प्रति एकर क्षेत्रासाठी साधारणपणे 6 ते 8 टन म्हणजेच 3 ते 4 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत संपूर्ण शेतात एकसारखे पसरून द्यावे. लक्षात ठेवा,
खत नेहमी पूर्ण कुजलेलेच असावे. जर तुम्ही कचरा किंवा अर्धे कुजलेले शेणखत वापरले तर शेतात हुमणी किंवा वाळवीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. शेणखतासोबत एकरी 100 किलो लिंबोळी पेंड मातीत मिसळावी. लिंबोळी पेंड वापरल्यामुळे जमिनीतील बुरशी नष्ट होते, कंद कुजण्याचा रोग लागत नाही आणि जमिनीची सुपीकता वाढते. हे सर्व खत शेतात पसरल्यानंतर कुळवाची एक हलकी पाळी देऊन खत मातीत व्यवस्थित मिसळून द्यावे. रासायनिक खतांची पायाभूत मात्रा या ठिकाणी देणे अतिशय महत्त्वाचं असतं. सेंद्रिय खतासोबतच सुरुवातीच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा पायाभूत डोस देणे गरजेचे असते. शेत तयार करताना किंवा सऱ्या पाडतानाच ही खते मातीत मिसळायची असतात. प्रति एकर लागवडीसाठी जर आपण बघायचं झालं तर 30 किलो नत्र या ठिकाणी लागतं आणि 24 किलो स्फुरद या ठिकाणी लागतं. त्याचबरोबर 24 किलो पालाश देखील यावेळेला लागतं. यासाठी तुम्ही योग्य कृषीतज्ञांच्या सल्ल्यानं रासायनिक खतांचा देखील वापर करू शकता. ही खतं मातीत मिसळल्यामुळे जेव्हा कंद अंकुरित होतात तेव्हा रोपांना लागलीच अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे मुळांची वाढ चांगली होते. आता रान बांधणी म्हणजेच सरी वरंबा आणि वाफे कसे तयार करायचे, तर शेतकरी मित्रांनो, हा महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी मानला जातो, तो म्हणजे रान बांधणी. अळूची लागवड प्रामुख्याने 2 पद्धतीने केली जाते. पहिली आणि सर्वात उत्तम पद्धत म्हणजे सरी वरंबा पद्धत. अळू लागवडीसाठी 45 ते 60 सेंटीमीटर म्हणजेच 1.5 ते 2 फूट अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. सरी वरंबा पद्धतीचा सर्वात मोठा फायदा असा होतो की यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होतो. कंदांना वाढण्यासाठी वरंब्याची मोकळी माती मिळते, ज्यामुळे कंद मोठे होतात. तसेच पुढे जाऊन जेव्हा आपल्याला रोपांना मातीची भर द्यायची असते तेव्हा ही पद्धत अतिशय सोयीची ठरते. दुसरी पद्धत म्हणजे सपाट वाफे पद्धत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची मुबलक उपलब्धता आहे किंवा जमीन थोडी उतार असलेली आहे, तिथे 2 बाय 3 मीटर आकाराचे सपाट वाफे तयार केले जातात. मात्र वाफे पद्धतीमध्ये पावसाळ्यात पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी वाफ्यांच्या बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी पक्के पाट काढावेत. शेतकरी मित्रांनो, लागवडीपूर्वी पाण्याचं व्यवस्थापन करणे देखील महत्त्वाचं असतं. सरी किंवा वाफे तयार झाल्यानंतर लगेचच कंद लावायचे नाहीत. लागवडीच्या 1 ते 2 दिवस आधी शेताला एक हलके पाणी, ज्याला आपण आंबवणी म्हणतो, ती द्यावी. जमिनीला पाणी दिल्यानंतर जेव्हा माती वापशावर येते, म्हणजेच मातीत ओल असते पण चिखल नसतो, तेव्हा कंद रोवणे अतिशय सोपे जाते. वापशावर कंद लावल्यामुळे त्यांना लगेचच ओलावा मिळतो आणि अंकुरण खूप वेगाने होते. शेतकरी मित्रांनो, आता काही महत्त्वाच्या टिप्स आपण या ठिकाणी बघूया. त्यात 1 नंबरला येतं शेत तयार करताना पाण्याचा निचरा होण्यासाठी शेताच्या सभोवताली 3 ते 4 फूट खोल निचरा चर नक्की काढा. विशेषतः पावसाळी लागवडीसाठी हे उपयोगी ठरतं. शेणखत वापरताना त्यात ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक मिसळून दिल्यास कंदकूज रोगापासून 100% संरक्षण मिळते. त्याचबरोबर जमीन तयार करतानाच आपण रान तणमुक्त राहील याची काळजी घ्या, कारण नंतर तण काढणे खर्चिक ठरते. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही टप्प्याटप्प्याने योग्य नियोजन करून शेत तयार केले तर तुमच्या अळूच्या पिकाची वाढ अत्यंत जमदार होईल. पण पाने मोठी आणि हिरवीगारसुद्धा येतील आणि कंदाचा आकारही चांगला होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मला आशा आहे की अळू लागवडीसाठी शेत कसे तयार करावे याबद्दलची ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर तुमच्या मनात याबद्दल काही शंका किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर देखील करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.